मग त्यांना आम्ही मराठा समाजाला लोकसभेला दाखवून दिले, म्हणूनच दाखवून दिले आम्ही. या सगळ्या आता विधानसभेला आमची एवढीच इच्छा आहे की तुम्ही मराठा समाजाच्या बरोबर राहो. अरे मी सगळ्यांबरोबरच नाही ना, आम्हाला तसं वाटतंय तुम्ही नाही आमच्या बरोबर. असं तुम्हाला वाटतंय रे. हे बघा, तुम्हाला वाटण्याची विषय नाहीये, मला काय वाटते महत्वाचं आहे. माझ्यासाठी महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक माझा आहे, कळलं का? मी समाज म्हणून बघत नाही आणि तसे संस्कार माझ्यावरती झाले नाहीत. साहेब तुमच्या आंदोलनामध्ये आम्ही सगळे सहभागी झालेलो आहोत. विचार आमच्या घरामध्ये कधी जातपात पाहिली गेली नाही, आम्हाला जातपात कळत नाही, आम्ही जातपात मानत नाही. बरोबर आहे. जो असेल तो माझा, महाराष्ट्रामधला प्रत्येक जण माझा आहे. बरोबर की नाही? मला एक मिनिट, मी या सगळ्या ह्याच्यानंतर जरांगे पाटलांशी बोलीन, मी काय बोलायचं ते, कळलं का? साहेब तुम्ही अशी का मध्यस्थी करत नाही की जर तुम्हाला आरक्षण बोलू द्याल त्यांच्याशी, बरोबर आहे? काल तुम्ही एकनाथ शिंदेना घेतल्यानंतर जरांगे पाटलाची भूमिका आणि त्यांची भूमिका काय होलं साहेब? तुमची कुठलीच अडचण नाही, तुम्ही आजपर्यंत आंदोलन सक्सेस केली आहे, त्याच्याबद्दल आम्हाला दुमत नाही. पण जे तुम्ही म्हणता की ही दिशा भटकवण्या सरकारचं कामच आहे, ती कुठलंही सरकार येऊ द्या, पण तुम्ही आमच्या मराठा समाजाबरोबर राहू आणि ठामपणाने राहू. आमची एवढीच मुंबई आहे, आमची 50%च्या आतून मागणी आहे. परत तुम्हाला तेच सांगतो, जर हे होण्यासारखं असतं ना तर मी तुम्हाला सांगितलं असतं हे होण्यासारखं आहे. याच्यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागेल. याच्यासाठी केंद्रामध्ये हे बघा, हे सगळं शरद पवार साहेबांना माहिती आहे. हो माहिती आहे, सगळं माहिती आहे ना, त्यांनीच केलेलं आहे. कारण बरोबर ना, हे सगळं त्यांना माहिती आहे ना. मग हे का नाही केंद्रात बोलत? आता पण 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांची बैठक झाली, बरोबर? सांगताना बाहेर काय सांगितलं? आरक्षणाबद्दल चर्चा झाली. काय झाली? काहीच चर्चा नाही. हेच सर आम्हाला म्हणायचं. म्हणजे प्रश्न असा आहे ना, या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळे तोंडाला पानं पुसणार आणि घोषणा माझ्या बाहेर. आणि तुमचा एक दुसरा मुद्दा असा होता की इथं कोणतरी राजकीय डोके भडकवते किंवा हे आरक्षणचा कुणाला तर राजकीयांना फायदा होईल, आणि तो झाला पण लोकसभेला. हे आमच्या लक्षात आल्यानंतर जरांगे पाटलांनी 29 ऑगस्टला आमची भूमिका स्पष्ट करायचं ठरलंय. जर असा आमचा फायदा जर दुसऱ्याला होत असेल तर आपणच उमेदवारी देऊन आपणच का राजकारणात येऊ नये, हे पण. या सगळ्या लोकांना समजा नुसते मतदान होणार असेल ना, हे बघा, जे लोकसभेला झालं ना तेच ह्यांना वाटते विधानसभेला होणार असं त्यांना वाटते ना. त्याच्यासाठी हे सगळे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, ज्याच्यासाठी तुमची माती भडकवली जातील. हे बघा, ते भुजबळ बोलतात, तुम्हाला शिव्या देतात, बाकी ते ओबीसीला शिव्या देतात. याच्यातनं फक्त माती भडकवली जातील, हाताला काही लागणार नाहीये. हाताला काय लागणार ते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून द्यायचं. याच्यामध्ये मला त्यांच्याशी शांतपणे बोलू देत, कळलं का? काय याच्यात मार्ग निघतो तो काढू आपण. आजपर्यंत काय झालं नसेल साहेब, आमचं एवढंच. बघा, मला जर समजा तुम्ही विचाराल ना, ते बाकीचे सगळे राजकारण करत आले, मी तुम्हाला जे असेल ते तोंडावर सांगणार. बरोबर की नाही? मला तुमचा काही गैरफायदा नाही घ्यायचा आहे. मी तुमच्यासाठी मतांसाठी राजकारण नाही करणार. मला जातपात कळत नाही, मला त्याच्याशी देणं घेणं नाही. समजलं? माझ्यासाठी महाराष्ट्र महत्वाचा आहे. तुम्हाला असं वाटतंय का मराठा आरक्षणाचा लढा थांबवावा? तुम्हाला सांगतो, महाराष्ट्र हा माझ्यासाठी महत्वाचा आहे. मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकदा त्यांच्याशी बोलू देत. माझं बोलणं झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलेन. शेवटचा एक प्रश्न आहे, तुमची भूमिका स्पष्ट करा. तुम्ही आपण मराठा समाजाबद्दल आरक्षण बद्दल जी आपली भूमिका आहे, तुम्ही माझ्यावरती हा दबाव नका टाकू. नाही, मला त्यांच्याशी बोलू देत, बोलल्यानंतर बोलू देत. ठीक आहे, समजलं? साहेब एक रिक्वेस्ट आहे. 29 ऑगस्ट 2023 रोजी मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराठी या गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं, कुणबी असल्याचं जात प्रमाणपत्र मिळावं आणि आरक्षण हे ओबीसीतूनच मिळावं अशी मागणी आंतरवाली सराठी या गावामधून सुरू केली. मग त्यानंतर त्या ठिकाणी कशा पद्धतीनं लाठीचार्ज झाला, त्याचे संपूर्ण पडसाद हे राज्यभर उमटले आणि पडसाद उमटल्यानंतर सगळ्यात अगोदर त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पोहोचले आणि मग एकापाठोपाठ एक सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांची त्या ठिकाणी हजेरी लागली आणि त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची सगळ्यांनी भेट घेतली आणि आपला पाठिंबा मराठा आरक्षणाला दर्शवला. म्हणजे जेवढे राजकीय पक्ष आहेत त्या सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आणि शब्द दिला की आम्ही तुमच्या
पाठीशी आहोत, मराठा आरक्षणाच्या पाठीशी आहोत आणि आम्ही ते लागू करण्यासाठी किंवा आरक्षण देण्यासाठी तयार आहोत, पण मात्र सरकारने तशी भूमिका घ्यावी. त्यानंतर त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा आले. त्यांनी मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सोडलं आणि त्यांनी सुद्धा मराठा समाजाला आरक्षण देईल असं आश्वासन दिलं. मग हे सगळं संपूर्ण प्रकरण बघता बघता 10 महिने 11 महिने आणि आता 12वा महिना चालू आहे आणि 29 ऑगस्ट आता काही दिवसानंतर येणार आहे. बघता बघता मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला 1 वर्ष पूर्ण होताना दिसतंय, पण मात्र तरीसुद्धा अजून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं गेलं नाही. मनोज जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या अजून पूर्ण झालेल्या नाहीत. म्हणून आता विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटलांनी उमेदवार द्यायचे की पाडायचे हा निर्णय ते 29 ऑगस्टलाच घेणार आहेत, कारण की 29 ऑगस्टला 1 वर्ष पूर्ण होते. अशातच आता मराठा आंदोलकांनी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना जाब विचारायला सुरुवात केली आहे. ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ते दौरा करत आहेत, ज्या ज्या ठिकाणी भेटी देत आहेत, त्या त्या ठिकाणी मराठा आंदोलक पोहोचत आहेत आणि ते त्या नेत्याला जाबसुद्धा विचारत आहेत. जर हा प्रकार आपण पाहिला तर छत्रपती संभाजीनगर इथं जेव्हा शरद पवार आले होते, एका हॉटेलमध्ये थांबले होते, त्या हॉटेलमध्ये सुद्धा मराठा आंदोलक पोहोचले होते आणि शरद पवारांना त्यांनी जाब विचारला होता की मराठा आरक्षणावर तुमची भूमिका काय. तेव्हा शरद पवारांनी सांगितलं, सरकारने जर सगळ्यापक्षीय राजकीय सर्वपक्षीय बैठक ठेवली तर त्या बैठकीला आम्ही सुद्धा जाऊ आणि आमची जी मागणी आहे ती सरकारसमोर मांडू. सरकारने जर तसा निर्णय घेतला तर आमचा त्याला पाठिंबा आहे असं शरद पवारांनी सांगितलं. त्यानंतर काही मराठा आंदोलक हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बाहेर सुद्धा पोहोचले आणि त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडे तीच मागणी केली की मराठा आरक्षणावर तुमची भूमिका काय स्पष्ट करा. पण मात्र उद्धव ठाकरे यांनी मराठा आंदोलकांना भेट नाकारली आणि त्या ठिकाणाहून त्यांना वापस यावं लागलं. त्यानंतर पुन्हा दुसरे मराठा आंदोलक त्या ठिकाणी पोहोचले, त्यांची भेट मात्र उद्धव ठाकरे यांनी घेतली आणि त्यांची भूमिका स्पष्ट केली. आता मराठा आंदोलक सगळ्याच राजकीय पक्षांना जाब विचारतायत मानल्यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा मराठवाडा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि त्यांची सुरुवात त्यांनी धाराशिवमधून केलेली होती. पण मात्र त्या अगोदर सोलापूरमध्ये जेव्हा त्यांची पत्रकार परिषद पार पडली, त्या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे यांनी एक प्रश्न उपस्थित केला की आरक्षणाची गरज काय. आरक्षणाची गरज कोणालाच नाही, कारण की महाराष्ट्र राज्य हे देशात सगळ्यात नंबर 1चं राज्य आहे. या राज्यामध्ये सगळ्यांना उद्योग धंदे नोकरी उपलब्ध आहेत, पण मात्र या ठिकाणी परप्रांतीय मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळं घुसखोरी करत असल्यामुळं त्याचा लाभ इथलच्या स्थानिकांना मिळत नाही आणि सरकार जो खर्च शेतकऱ्यावर कष्टकऱ्यावर विद्यार्थ्यांवर करायला पाहिजे तो खर्च दुसऱ्याच ठिकाणी करतोय. म्हणून हे सगळं प्रश्न उपस्थित राहत आहेत. म्हणजे जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली होती, जो काही प्रकार घडला होता, त्यानंतर राज ठाकरे यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती आणि आंतरवाली सराठीतच स्पष्टपणे सांगितलं होतं की असं काही होणार नाही. सरकार फक्त दिशाभूल करेल, तोंडाला पानं पुसण्याचं काम करेल. सरकार अशी कुठलीही मागणी पूर्ण करणार नाही. बरोबर 1 वर्षापूर्वी राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका त्याच ठिकाणी स्पष्ट केली होती. पण मात्र धाराशिवच्या दौऱ्यानंतर राज ठाकरे एका हॉटेलमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्या हॉटेलमध्ये सुद्धा मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली होती आणि त्यांची भेट घेण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले होते. अखेर रात्री राज ठाकरे यांची मराठा आंदोलकांनी भेट घेतली, दोघांमध्ये चर्चा झाली आणि आंदोलकांनी पुन्हा तोच प्रश्न उपस्थित केला की राज ठाकरे यांनी तुमची भूमिका स्पष्ट करावी. तेव्हा पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी अगदी स्पष्टपणे तीच भूमिका सांगितली की आरक्षणाची गरज काय आहे, राज्यामध्ये नोकरी शिक्षण या सगळ्या गोष्टी का मिळत नाहीत याच्यावर त्याच पद्धतीनं राज ठाकरे यांनी उत्तर दिले. आणि जर अजून काही चर्चा करायची असेल तर मी ती थेट मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत करेल आणि सविस्तर त्यांना त्यांची भूमिका सांगेल असं राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे. जर आपण पाहिलं तर राज ठाकरे हे त्यांच्या भूमिकेवर मराठा आरक्षणासंदर्भात स्पष्टपणे बोलताना दिसत आहेत, कारण की त्यांनी सांगितलं
म्हणजे जेव्हा महाराष्ट्राचा विषय येतो तेव्हा ते महाराष्ट्रातले प्रत्येकजण माझा आहे म्हणूनच ते काम करतात, महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक त्यांचा आहे, त्यांच्या घरामध्ये कुठलीही जात पात धर्म बघितलं जात नाही, ते सगळ्यांकडं महाराष्ट्रातले नागरिक म्हणून मराठी माणूस म्हणूनच पाहतात आणि त्यांच्यासाठी काम करण्याची तयारी दाखवतात। जर हा विषय मार्गी लागणारा असता तर त्याच्यावर त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली असती, असं सुद्धा राज ठाकरेंनी मराठा आंदोलकांना सांगितलं। मग आता राज ठाकरेंनी त्यांची भूमिका ज्या पद्धतीनं स्पष्ट केली आहे, खरंच ती समाधानकारक आहे का? तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।